नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या या विशेष स्पष्टीकरणामध्ये आपण असा एक विषय पाहणार आहोत जो टीईटी पेपर 1 आणि 2 दोन्हीसाठी अक्षरशः गेम चेंजर ठरू शकतो. विषय आहे हिंदी वर्णविचार. बघा, हा विषय एकदा नीट समजला ना की व्याकरणाचे हमखास मार्क तुमच्या खिशातच समजा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आजच्या या मास्टर क्लासची रूपरेषा थोडक्यात पाहूया. 1. वर्णांची ओळख. 2. स्वर. 3. व्यंजन. 4. हवा आणि उच्चारस्थाने. 5. काही खास टीईटी प्रो टिप्स आणि शेवटी सारांश. या स्पष्टीकरणाच्या शेवटी ना हे व्याकरणाचे सगळे किचकट नियम तुमच्या डोक्यात एका क्लिअर मेंटल मॅपसारखे फिट बसलेले असतील याची मला खात्री आहे. चला पहिल्या विभागाकडे वळूया. 1. वर्णांची ओळख मराठी विरुद्ध हिंदी. आता हा आकड्यांचा फरक लक्षात घेणं खूपच महत्त्वाचं आहे. पहा, आपल्याला माहितीये की मराठीमध्ये आपण एकूण 52 वर्ण आणि 14 स्वर मानतो, राईट? पण हिंदी व्याकरणामध्ये तसं नाहीये. तिथे अधिकृतरित्या फक्त 44 वर्ण आणि 11 स्वर आहेत. हा जो आकड्यांचा फरक आहे ना, तोच टीईटी परीक्षेत अनेकदा कन्फ्युजन निर्माण करतो. त्यामुळे हे आकडे अगदी पक्के लक्षात ठेवायचे आहेत. आणि आता एक खूपच स्पेशल आकडा सांगतोय, तो म्हणजे 33. हो, 33. हिंदीमधील एकूण 44 वर्णांपैकी एक्झॅक्टली 33 हे व्यंजन असतात. तुम्हाला सांगतो, टीईटी परीक्षेतील हा एक अतिशय कॉमन आणि थेट विचारला जाणारा प्रश्न आहे. हिंदीमध्ये 33 व्यंजने आहेत, हे अगदी डोक्यात फिक्स करून घ्या. पुढे जाऊया. विभाग 2. स्वर आणि त्यांचे प्रकार. आता स्वरांबद्दल बोलूया. उच्चारायला किती वेळ लागतो यावरून स्वरांचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे ह्रस्व स्वर. या नावावरूनच कळतं की यांच्या उच्चाराला अतिशय कमी वेळ लागतो. हिंदीमध्ये अ, ई, उ आणि रू असे एकूण 4 ह्रस्व स्वर आहेत. आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घ स्वर, ज्यांच्या उच्चाराला थोडा जास्त वेळ लागतो. यांची संख्या आहे 7. आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. तर 4 ह्रस्व आणि 7 दीर्घ हे आकडे लक्षात ठेवणं खूप फायद्याचं ठरणार आहे. याचबरोबर अयोगवाह ही आणखी एक अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आपण समजून घेऊया. मराठीत आपण ज्यांना स्वरादी म्हणतो ना, तेच हिंदीमध्ये अयोगवाह म्हणून ओळखले जातात. यामध्ये म्हणजेच अनुस्वार आणि म्हणजेच विसर्ग यांचा समावेश होतो. बरं का, परीक्षकांची ही खूपच आवडती जागा आहे, त्यामुळे याकडे विशेष लक्ष असू द्या. चला आता विभाग 3 पाहूया. व्यंजनांचे वर्गीकरण, स्पर्श आणि इतर व्यंजने. लक्ष द्या, हा जो स्पर्श व्यंजन तक्ता आहे ना, तो आपल्या या स्पष्टीकरणाचा अगदी आत्मा आहे. एक प्रकारचा स्ट्रक्चरल मॅट्रिक्सच समजा. यामध्ये क, च, ट, त आणि प असे 5 वर्ग आहेत आणि 1 ते 5 क्रमांकाचे रकाने आहेत. हे 5 कॉलम्स आणि त्यांचे क्रमांक तुम्हाला अगदी तोंडपाठ असायला हवेत. का? कारण हीच ती प्रो टिप आहे जिच्या मदतीने आपण पुढे हवेचा प्रवाहाचे आणि उच्चारांचे अवघड वाटणारे नियम अगदी चुटकीसरशी सोडवणार आहोत. आता त्या मॅट्रिक्सच्या बाहेरही काही महत्त्वाची व्यंजने उरतात. पहिली म्हणजे अंतस्थ व्यंजने. ती कोणती? तर य, र, ल आणि व. ही व्यंजने स्पर्श आणि उष्म व्यंजनांच्या अगदी मध्ये येतात, ज्यांना आपण अर्धस्वरही म्हणतो. आणि दुसरी आहेत उष्म व्यंजने श, श, स आणि ह. पहा, यांच्या उच्चाराच्या वेळी मुखातून थोडं घर्षण होतं आणि गरम हवा बाहेर पडते, अगदी नावाप्रमाणेच. विभाग 4. उच्चारस्थाने आणि हवा, अल्पप्राण आणि महाप्राण. मघाशी आपण जो 5x5चा तक्ता पाहिला ना, त्याची खरी जादू आता उलगडेल. पहा, ज्यांच्या उच्चारात कमी हवा बाहेर पडते ते असतात अल्पप्राण. मग ते ओळखायचे कसे? तर आपल्या तक्त्यातील पहिला, तिसरा आणि 5वा कॉलम अधिक सर्वस्वर आणि आपली अंतस्थ व्यंजने हे सगळे अल्पप्राण आहेत. आणि महाप्राण म्हणजे ज्यांच्यात जास्त हवा बाहेर पडते. यामध्ये तक्त्यातील दुसरा आणि 4था कॉलम अधिक उष्म व्यंजने येतात. हे 1, 3, 5 आणि 2, 4चं सूत्र एकदा समजलं की हा भीतीदायक वाटणारा नियम अगदीच सोपा वाटू लागतो. खरंय ना? आता उच्चार स्थानांच्या बाबतीत थोडं पाहूया. क वर्ग कंठातून म्हणजे गळ्यातून उच्चारला जातो म्हणून तो कंठ्य. च वर्ग टाळूतून म्हणजे तालव्य. ट वर्ग मूर्धेतून म्हणजे मूर्धन्य. त वर्ग दातातून म्हणजे दंत्य. आणि प वर्ग ओठांतून उच्चारला जातो म्हणजेच ओष्ठ्य. इथे खास टीप देतो. परीक्षेच्या वेळी जेव्हा प्रश्न येईल ना, तेव्हा मनातल्या मनात तो उच्चार प्रत्यक्ष करून पाहायचा. तुम्हाला उत्तर आपोआप सापडेल.
याच उच्चारणांमध्ये काही खूपच खास आणि परीक्षेत वारंवार विचारले जाणारे अपवाद आहेत, जसं की ल हा पार्श्विक वर्ण आहे, र हा प्रकंपित वर्ण आहे आणि ड व ढ हे उत्क्षिप्त वर्ण आहेत. तुम्हाला सांगतो, परीक्षकांना हे असे एकाक्षरी अपवाद विचारायला खूप आवडतं, त्यामुळे हे 3 वर्ण नक्की लक्षात ठेवा. तुमचे हक्काचे मार्क्स कुठेच जाणार नाहीत. चला तर मग विभाग 5 टीईटी सराव प्रश्न आणि प्रो टिप्स. आपण आत्तापर्यंत जे काही शिकलोय ते प्रत्यक्ष कसं लागू होतं ते पाहूया. हा टीईटी परीक्षेसारखाच एक प्रश्न आहे. खालीलपैकी ऱ्हस्व ध्वनी कोणता? तुमचे पर्याय आहेत ए आ, बी य, सी ऐ आणि डी उ. आत्तापर्यंत शिकलेल्या नियमांच्या आधारावर तुमचं उत्तर मनातल्या मनात लॉक करा बरं. आणि अचूक उत्तर आहे पर्याय डी उ. कसं काय? कारण आ आणि ऐ हे दीर्घ स्वर आहेत. ऊच्या उच्चारणासाठी सर्वात कमी वेळ लागतो, म्हणून तो ह्रस्व स्वर आहे. आपण तयार केलेला तो मेंटल मॅप अगदी अचूक काम करत आहे, नाही का? आता लगेच पुढचा सराव प्रश्न पाहूया. व्यंजनांच्या प्रकारावर आधारित हा प्रश्न आहे. य, र, ल, व ही व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? तुमचे ऑप्शन्स आहेत स्पर्श, अंतस्थ की उष्म. आठवा बरं. अगदी बरोबर, हे अंतस्थ वर्ण आहेत, ज्यांना आपण अर्धस्वर असेही म्हणतो. मघाशीच आपण पाहिलं की ही व्यंजने स्पर्श आणि उष्म यांच्या अगदी बरोबर मध्यभागी येतात. एकदम सिंपल. आता आपण अंतिम टप्प्यात आहोत. विभाग 6 सारांश आणि पुढील दिशा. तर आजच्या या संपूर्ण स्पष्टीकरणाचा हा एक क्विक रिकॅप आहे. लक्षात ठेवा, हिंदीमध्ये एकूण 44 वर्ण, 11 स्वर आणि 33 व्यंजने आहेत. आपल्या मॅट्रिक्समधील 1, 3 आणि 5 क्रमांकाचे रकाने म्हणजे अल्पप्राण आणि 2 व 4 क्रमांकाचे रकाने म्हणजे महाप्राण. हा जो संख्यांचा आणि रकाण्यांचा ट्रिकी मॅप आहे ना, तो कायम लक्षात ठेवा. परीक्षेला जाताना याची खूप मदत होईल. आणि आता तुमच्यासाठी एक शेवटचा चॅलेंजिंग प्रश्न, ज्याचे अचूक उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचे आहे. क, ख, ग, ब यापैकी महाप्राण कोणता आहे? उत्तर लगेच कमेंट करा. पाहूया किती जणांना बरोबर उत्तर येते. तसेच टीईटी परीक्षेच्या अशाच दर्जेदार तयारीसाठी एक्झाम मास्टर मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अधिक सरावासाठी टेस्ट सिरीजची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती चेक करायला विसरू नका. भाषा कोणतीही असो, मुळाक्षरांचे हे विज्ञान एकदा समजले की संवादाचे खरे सामर्थ्यात येते, नाही का? विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीपूर्ण स्पष्टीकरणासोबत. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.